नमस्कार. आपणा समोर लाईव्ह येण्याचं कारण एवढंच की आज सकाळी श्री चिंचेश्वर मंदिर धुण्यासाठी गेलो मशीन घेऊन, आणि मित्रांनो सांगायला एवढं वाईट वाटतंय की मंदिर धुत असताना आपल्या मंदिराच्या शिखराचा जो भाग धुत असताना आलेला अनुभव एवढा की थोडं जीर्ण अवस्थेत शिखर आपला झालेला आहे की वरती शिखरावरती जे पाणी मारलेलं आहे ते अक्षरशः मूर्तीवरती म्हणजे आपल्या चिंचेश्वराच्या अंगावरती पाणी चे टिपके पडत आहेत. मग पावसाळ्यात हालत काय होत असेल याचा थोडासा अंदाज घेतला. लाखो रुपये आपण यात्रेवरती चिंचेश्वराच्या यात्रेवरती खर्च करतोय. माझं सगळ्या आपल्या समाजाला एवढंच आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मिळून आपल्या मंदिराची म्हणण्यापेक्षा आपल्या शिखराची डागडुजी करणं किंबहुना नवीन आपल्याला शिखर बांधता कसं येईल याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. आणि आपण येत्या वर्षात म्हणजे या वर्षात काय लगेच आपल्याला शिखर बांधता येणार नाहीये, परंतु आपण जर आपला संकल्प पूर्ण केला तर पुढच्या आपल्या यात्रेपर्यंत आपण नवीन शिखर बांधू शकतो. माझी सर्व नागरिकांना एवढीच तळमळतीनं विनंती आहे की तुम्ही पावसाळ्यात जर बघितलं तर अक्षरशः त्याच्यावरती कागद का लावले जात होते, मी पावसाळ्यात सुद्धा ते बघितलेलं आहे. पण आता उन्हाळ्यात असताना मी जर पाणी वरती सर्व्हिसिंगच्या मशीन मारलंय तर ते पाणी सुद्धा आत पडतंय. मग पावसाळ्यात त्याच्यापेक्षा वाईट अवस्था होत्या, गाभाऱ्यात अक्षरशः पाणी चढतंय. हे थांबायला पाहिजे आणि त्या चिंचेश्वराच्या आशीर्वादानं आपण चांगल्या पद्धतीत एक चांगलं शिखर बांधूया, एवढंच मी आपल्याला नम्र विनंती करतो, आवाहन करतो. सगळ्यांनी योगदान देऊन आपण मंदिराच्या शिखर दुरुस्तीला हातभार लावूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.